युवराज कांबळे, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष। आम्ही आजच्या दिवशी माननीय मर्शिद मुगळे साहेब यांच्या विधानसभा तिकिटासाठी पक्षाकडे आम्ही मागणी करणार आहे आणि ते स्वतःही इच्छुक आहेत। आता गेल्या 2 टर्ममध्ये ते इथं भाजपची सत्ता आहे आणि भाजपनं पक्षाने चांगले कामं केलेले आहेत आणि पक्षाची विचारधारा आहे की तरुणांनी राजकारणात यायला पाहिजे आणि हे मर्शिद मुगळे साहेब हे एक विजनरी लीडर आहेत। म्हणजे तालुक्यामधील प्रत्येक गावामध्ये त्यांनी ऑलरेडी त्यांच्या व्यवसायामार्फत फिरलेले आहेत, प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेले आहेत आणि सीना भीमा खोऱ्यामध्ये कुठलं पीक कुठं येतंय आणि आपण ह्या शेतकऱ्यांसाठी किंवा या लोकांसाठी काय केलं पाहिजे त्याची पूर्ण त्यांना जाणीव आहे। त्यामुळं एक विजनरी लीडर आमच्या मंद्रुपसारख्या गावाला मिळालं हे आमचं गावचं भाग्य म्हणून आम्ही हे समजायला पाहिजे आणि हे तालुक्याचे एक भूमिपुत्र म्हणून सध्या उदयास येत आहेत आणि प्रत्येक गावामध्ये मर्शिद मुगळे हे नोंद प्रसन्न आहे। म्हणजे प्रत्येकाने मर्शिद मुगळे हे ओळखलं जातं। मग त्यामुळे आम्ही संपूर्ण तालुक्यामध्ये आजच्या डेटला जरी मंद्रुपमध्ये आम्ही शुभारंभ केलं असलं तरी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वार्डात जाऊन आम्ही जनसंवाद यात्रा करणार आहे। कारण मी साहेबांच्या प्रत्येक वरिष्ठांशी भेटताना मी स्वतः साहेबांशी सोबत होतो आणि वरिष्ठांचं म्हणणं असं होतं की वरच्या लेवलला तुम्ही म्हणजे संघांमार्फत तुमचं काम चांगलं आहे, संघांमार्फत असेल, पक्षांमध्ये असेल किंवा प्रभागामध्ये असेल, तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही इथं पोहोचलेलं आहे। त्या लोकांचं म्हणणं आहे, आमच्या वरिष्ठांचं म्हणणं आहे की पक्षातील की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा, लोकांमधून मर्शिद मुगळेंना तिकीट द्या असं आम्हाला मागणी यायला पाहिजे। त्यावेळेस आम्ही नक्कीच तुमचा विचार करू म्हणून आम्ही आजच्या डेटला मंद्रुपमधून आम्ही स्टार्ट केलेलं आहे। तर येत्या काही दिवसामधून संपूर्ण तालुका आम्ही पिंजून काढू, शहर पिंजून काढू, उत्तर सोलापूर पिंजून काढू। त्याच्यानंतर शेवटची जाहीर सभा जे आजच्या विकास संवाद यात्रा आज चालू झाली आहे ती शेवटची जाहीर सभा मंद्रुपमध्ये राहणार आहे आणि पुनश्च मी मरगाल चरणी प्रार्थना करतो की माननीय मर्शिद मुगळे साहेबांना तिकीट मिळो आणि आमदार मर्शिद मुगळे हे नाव लाव आहेच। कसं आहे माहितीये का, आता आपल्याला देवकते साहेबांनंतर आमदारच भूमिपुत्र आमदार मिळालेलेच नाहीये, जे काही आहेत ते बाहेरचेच आहेत आणि इथल्या लोकांची त्यांना जाण नाहीये, तळागाळातील लोकांची जाण नाहीये आणि पक्षाचं मेन उद्देश काय माहितीये का, गरिबांचं आर्थिक उन्नती होणे, आर्थिक प्रगती होणे, भौतिक सुविधा मिळतात पक्षाकडून। त्यामुळे हे विजनरी लीडर आहेत। त्यामुळे आम्ही सर्व युवा त्यांच्या सोबतच आहे। तालुक्यातील युवा त्यांना मानणारा वर्ग खूप मोठा आहे, चाहता वर्ग आहे। मग त्या सर्वांना घेऊन आम्ही पक्षाच्या वरिष्ठांशी पण तिकिटाची मागणी करणार। धन्यवाद।